अरे आमच्या सोनूला झालंय तरी काय, का बरं नसतोय हा? रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. त्याचं झालं असं की आमच्याकडे लवकरच आहे फिरंगाई देवीची यात्रा. त्याच्या निमित्त आम्ही आमच्या घराच्या तिथे लावणार होतो लाइटिंग. विशाल रुपये आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि लाईटीचं काम असल्यावर तो मागे हटतच नाही. लाईटची वायर मेन एंट्रन्स पर्यंत न्यायची होती, त्याच्यामुळे मी आमच्या कट्ट्यावरच चढलो. आमचे पप्पा पण काही कमी नाही, लगेच आले मला मदत करण्यासाठी. विशाल रुपये काम करत असताना सोनू लुडबुड नाही करणार असं कधी होईल का? मला पाहिजे होती चिकट टेप आणि खूपच पिशव्या चापल्यानंतर शेवटी मला एका जुन्या पिशवीत सापडली चिकट टेप. पप्पांकडे मी गेलो घेऊन चिकटपट्टी आणि ही 2 झाडे आहेत, त्यांना आम्हाला लावायची आहे लाइटिंग. झाडं तर तयार होती लाइटिंग लावण्यासाठी आणि पप्पांनी घेतली लाइटिंग आणि केली लाइटिंग सोडायला सुरुवात. सोडलेली लाइटिंग मस्तपैकी झाडांना घेतली गुंडाळून. लाइटिंग तर झाली झाडाला लावून आणि विशाल रुपये घरात निघाला आणि लावली पिन आणि केली चालू लाईट. पंचायला आमचा टायगर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मालक लाईटच चालू नाही झाली. त्याला मी म्हणालो, अरे विशाल रुपयेचा असंच आहे, कधी काय करायला गेला आणि झालं असं होतच नाही. थोडा खटाटोप केल्यानंतर एक लाईट लागली आणि एक लाईट लागलीच नाही. शेवटी विशाल रुपयाने दोन्ही लाईटी लावल्याच आणि हे बघून आमच्या सोनूला खूपच आनंद झाला. लागलेल्या लाईट पाहून आमचा सोनू नाचायलाच लागला. चला तर मित्रांनो, आमच्या सोनूला घेऊ द्या नाचून. तोपर्यंत तुम्ही काय फॉलो करून.